खंडोबा देवस्थान पुजारी सदानंद बाबूराव गुरव यात्रेविषयी थोडक्यात माहिती देत आहे। महाशिवरात्री एकादशी दिवशी कोरचून मानकेश्वरचे पालखीचे सासनकाठीचं रात्री 9 वाजता पेठ तेजंग पात्रात आगमन होते आणि रात्री 12 वाजता मंदिरात त्या ठिकाणी जाते आणि पेठचीच माणिकवरहून पण आगमन होते रात्री 9:30 वाजता। आणि दुसऱ्या दिवशी बार्शीच आंबिलगाडे भागातून पेठ परिसरात पेठ पंचक्रोशीतून आंबिलगाडे वाजत गाजत आणि आंबिल घुगऱ्याचं नैवेद्य पुरणपोळीचं नैवेद्य घेऊन सर्व भाविक खंडेश्वर आणि मानकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात। आणि तिसऱ्या दिवशी अमावस्या दिवशी दर्श अमावस्या आहे, त्याच्यानंतर धार्मिक विधी होतोय आणि फाल्गुन शुद्ध द्वितीया या नक्षत्रावरती तारीख 19 फेब्रुवारी वार गुरुवार सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे वरून इस्लामपूर जाधव घराण्यातून पालखीचं आगमन होईल आणि सायंकाळी 6 वाजता सूर्यास्ताच्या वेळेस खंडोबाचा साखळदंड लंगर तोडला जाईल। वारे यांच्या गळ्यात खंडोबाचे पुजारी हे लंगर अडकवतात आणि येळकोळच्या जयघोषात हा खंडोबाचा लंगर सायंकाळी 6 वाजता तोडला जातो आणि रात्री 11:35 वाजता खंडोबा आणि मानकेश्वर या दोन्ही सासनकाठ्यांची रात्री पालखींची भेट गुलाल खोबरा आणि भंडारा खोबऱ्यांच्या उधळण्यात असो लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा संपन्न होते। दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता मानकेश्वर मंदिरातून पालखी खोडशीकडे प्रस्थान होत। अशा पद्धतीने यात्रा उत्सव होता आणि सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिरातून वरून इस्लामपूर येथील सासनकाठी प्रस्थान होते। या पद्धतीने यात्रेची माहिती आणि यात्रा उत्सव होत आहे।